थोडं पाठीमाग चला पुढे या स्पर्शाने पावन झालेली ही भूमी स्वराज्याची राजधानी सातारा. इतिहास सांगतो ओळवणी फाशी पाठी मागे जरा शिकवणी नजरा करशील त्यांना मानाचा मुजरा. अशा संत कवी आणि प्रतिभावंत कवींची ही भूमी माझी साताऱ्याची राजधानी सातारा. या साताऱ्याच्या या बालकुमाराच्या पेटीचं या ठिकाणी उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. ज्ञान विद्येचं महत्व जाणून शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणारे क्रांती सूर्य ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा हा जिल्हा. महाराष्ट्र कवी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो तो कवी यशवंत उर्फ यशवंत दिनकर पेंढारकर याच जिल्ह्यातील तारेगावचे सुपुत्र. गणपतवाणी बिडी पिताना ओढा याचा चावा याचा नुसतीच गाडी मनायाचा आणि मनाशितकी या जागेवर बांधीन माडी. यासह अनेक अजरामर कवितांचे युगप्रवर्तक कवी पासे मर्ढेकर हे साताऱ्यातील मर्ढे गावचे. एवढंच काय तर हिमालयावर येता झाला सह्यागिरी हा धावून गेला. मराठमोळ्या पराक्रमाने तिला दिलासा इतिहासाला. हे ठणकावून सांगणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी सातारा. या साताऱ्याच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी जोरदार टाळ्यांच्या नगरामध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करूया. आपली भारतीय परंपरा औक्षण करून मान्यवरांचं आगमन होत आहे. इतिहासाला दिलासा देणारे भारताचे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे स्वर्गीय जागतिक वारसा स्थान मिळालेले कास फुलोत्सव जरी संपला असला तरी नवीन रोपाने बहरलेली ही भूमी आज कवितेच्या रसातून निघणार आहे. या काव्य संमेलनासाठी उपस्थित सर्व बालकवींचे मी हार्दिक स्वागत करते. सह्यागिरीच्या दऱ्याखोऱ्यात शिवबाच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटले महाराज तथा आपल्या सर्वांचे लाडके बाबा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. भाऊसाहेब महाराजांचा अजिंक्य वारसा चालवणारे सहकारातील मानविंदो आपले आदरणीय बाबा यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. यानंतर आपल्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं स्वागत बाबांच्या हस्ते होत आहे. त्यांचं स्केच त्यांना भेट देण्यात येणार आहे. सातारच्या भूमीतील हा वारसा त्यांच्याकडे अखंड राहावा यासाठी
एक प्रसिद्ध कवी, मराठी लेखक, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असणारे आपले संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब साताऱ्याच्या या भूमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. माननीय मिलिंदजी जोशी साहेब, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ, यांचंही या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी साहेबांना करते. प्रचंड जनसंपर्क आणि अफाट व्यासन आणि लेखन असणारे आपण वक्तृत्व कुशल, प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारणामुळे आपण सुप्रसिद्ध आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यानंतर आदरणीय सुनीता राजे म्हणजे आमच्या माई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून नवकवींना प्रकाशझोतात आणणाऱ्या आमच्या लाडक्या माई सुनीता राजे माई, आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे संमेलन साताऱ्याच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि लाडके आदरणीय विनोदजी कुलकर्णी साहेब, आपले या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी साहेबांना करते. पत्रकारितेतील संघर्षाबरोबरच साहित्यिक कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलने आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अखंड प्रयत्न केला. जोरदार टाळ्या आपल्या कुलकर्णी सरांसाठी, ज्यांच्यामुळे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके बाबा यांचा सत्कार करण्याची विनंती मी साहेबांना करते. माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे हे व्यक्तिमत्व. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून 4 जानेवारीपर्यंत साताऱ्यामध्ये होत आहे. आज प्रथम बालक कट्ट्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या कट्ट्याच्या उद्घाटनाची जी अभिनव कल्पना सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवलेली होती, त्याबद्दल त्यांचं टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण तर अभिनंदन केलं पाहिजे. आज वर्गामध्ये असणारी मुलं आणि बागेमध्ये असणारी फुलं हीच केवळ आशेचा किरण आहेत. आपण त्यांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या मुलांना साहित्याशी जोडण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलच्या दुनियेमध्ये आज आपण सगळे वावरतो आहोत, पण तो प्रभाव कमी करायचा असेल तर मुलांना जिवंत अनुभव दिले पाहिजे. चित्रामधली फुले पाहुनी गंध फुलांचा कळतो कधी, कंदीलाचे चित्र लावूनी उजेड त्यांचा पडतो कधी. नुसते बनवून किडे पुस्तकी पंडित तुम्ही बनवू नका, गांठ्यामधल्या नवचिमण्यांनो मुक्त उडाणे मुक्त फिरा. तर या चिमण्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचं काम पुस्तकं करतील आणि या बालवाचक कट्ट्यातून उद्याचे अनेक प्रतिभावंत घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. कायम राहावी यासाठी आपण आम्हाला आपली स्वाक्षरी द्यावी अशी विनंती करते. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला, साहित्याचा हा सोहळा तव पावलांनी धन्य झाला. या साहित्य नगरीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदरणीय विश्वासजी पाटील साहेब, अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन, तसेच माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज तथा आमचे सर्वांचे लाडके बाबाराजे, प्राध्यापक मिलिंद जोशी साहेब, त्याचबरोबर सुनीता राजे माई, आपण सर्वजण वेळात वेळ काढून आमच्या दालनाचं प्रथमतः उद्घाटन केलं. त्याबद्दल पंचायत समिती सातारा शिक्षण विभाग यांच्या वतीने व सातारा तालुक्याच्या वतीने मी सर्व मान्यवरांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि बालकांच्यातली ही चेतना आपण अशीच जागृत ठेवा. या सर्वांना या ठिकाणी सुरुवात होईल.
हो कामाचं सापडते काय कसले डबे पाहिजे तुला चोपडी डबा